इथे आपल्यासमोर एक प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला एक पदावलीची किंमत काढायला सांगितली आणि खाली 4 पर्यायी दिले. मग अशी पदावली सोडवण्यासाठी आपल्याला कंचे भागू बेव म्हणजेच बॉडमास रूल हा रूल वापरावा लागतो. या नियमामध्ये सर्वात आधी कंस सोडवायचा असतो, त्यानंतर वर्ग दिला असेल तर तो सोडवून घ्यावा लागतो, त्यानंतर भागाकार करायचा असतो, मग गुणाकार, मग बेरीज आणि सगळ्यात शेवटी वजाबाकी करावी लागते. मग हाच नियम वापरून आपण आजचा प्रश्न सोडवणार आहोत. आता इथे तुम्ही प्रश्नात बघू शकतात, इथे आपल्याला एक कंसही दिला आहे, त्यानंतर वर्ग पण 5चा वर्ग करायला दिला आहे, त्यानंतर भागाकार दिला आहे आणि मग बेरीज आणि वजाबाकी दिली. नियमानुसार आपल्याला आधी कंस सोडवून घ्यावा लागणार आहे. म्हणजे इथे आपल्याला 2 गुणिले 3चं उत्तर काढून घ्यावं लागणार आहे. तर आपण पुढच्या पायरीत लिहू शकतो 100 वजा 24 भागिले 6 अधिक 5चा वर्ग. आता 6 कसा आला? 2 गुणिले 3चं उत्तर. त्यानंतर आता इथे पुढे आपल्याला 5चा वर्ग करावा लागणार आहे, कारण नियमानुसार कंस सोडवल्यानंतर जर वर्ग दिलेला असेल तर त्याचं उत्तर काढून घ्यावं लागतं. म्हणजे इथे आपल्याला 5चा वर्ग करून उत्तर लिहावं लागणार आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती 5चा वर्ग येतो 25. त्यामुळे पुढच्या पायरीमध्ये आपण लिहिणार आहोत 100 वजा 24 भागिले 6 अधिक 25. 5चा वर्ग आला 25. आता इथे तुम्हाला वजाबाकी, भागाकार आणि बेरीज दिसतंय. मग नियमानुसार सर्वात आधी भागाकार करावा लागेल. म्हणजे पुढच्या पायरीत आपल्याला कशाचं उत्तर काढायचं आहे? 24 भागिले 6. तर पुढच्या पायरीत आपण लिहिणार आहोत 100 वजा 4 अधिक 25. 4 कसा आला? 24 भागिले 6चं उत्तर. त्यानंतर आता इथे वजाबाकी आणि बेरीज दिलं आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला बेरीज करावं लागणार आहे. म्हणजे इथे 100 अधिक 25 अशी बेरीज करून उत्तर येणार आहे 125 आणि वजा 4 जसाच्या तसा. आणि सर्वात शेवटी ही वजाबाकी करायची. 125 वजा 4 याचं उत्तर येतं 121. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.